जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शेवालाल, जय ज्योतिबा. बाई, बरीच लांब लिस्ट लावली तुम्ही. स्तुती करताय महान मानवाची, चांगला मुद्दा सापडलाय, अशा कमेंट येतात. पण आज एक अशी कमेंट आली की तिच्यामुळे मला बोलावंच लागले. मला एक कमेंट करणारा भाऊ म्हणतोय की बाई, मुळात आमच्यावर अन्याय झालाच नाही. आमच्या तोंडाला गाडगं व ढुंगणाला झाडू नव्हता. आमचा समाज, आमच्या लोकांना बघणं सध्या शुभ मानलं जायचं. आमच्या लोकांना, त्यात मी बी आली. मला नाही वाटत मी नाही आले, मी बुद्धांच्या विचाराची, मी बाबासाहेबांच्या विचाराची. तर त्या असं लिहितोय की आमच्या समाजाचं तोंड बघणं सध्या शुभ होतं. एखादं मंगल प्रसंगी जर आमचा एखादा माणूस एखाद्याच्या नजरी पडला तर ते म्हणायचे, बाप आजचा दिवस चांगला आहे, मांगाचं दर्शन भेटलंय आजचं. असं म्हणजे याच्या बोलण्याचा मुद्दा असा आहे की पहिल्यापासून जे अन्याय, अत्याचार, तोंडाला गाडगं, झाडू, हे सगळं महार समाजाला झालंय, आम्हाला नाही झालं. म्हणजे हे स्पेशल बाजूला स्वतःला वेगळं काढायला. मग माझं म्हणणं एक आहे, तुम्हीच ठरवा, आपणच ठरवू की आपण शूर आहात किंवा क्लिअर कट हिंदू आहात का दलित आहात. जर मागण्यासाठी दलित तयार करायला स्वतःला, विषय बाबासाहेबांच्या संविधानाचा आला किंवा जातीयतेचा आला, होणाऱ्या अन्यायाचा आला, तर तुम्ही स्वतःला हिंदू सांगताय. आणि भांडायचं ह्याचं असेल किंवा आता संविधानाचं रक्षण हे करायचं असेल तर लगेच काय, आम्हाला गरज नाही या गोष्टीची. म्हणजे आपणच तुम्ही ठरवा, नेमकं दुबळे घोडे व्हायलात का दलित व्हायलात का हिंदू व्हायलात. ती म्हणजे 4% जर दुबळे घोडे होत असाल, म्हणजे तुम्हीच ठरवा की नेमकं तुम्हाला मुद्दा कोणचा मांडायचा आहे. मुद्दा हा आहे जो की मी सांगते तुम्हाला, पहिल्याचपासून आपल्यावर अन्याय अत्याचार झालेला आहोत. आपल्याला पण तोंडाला गाडगं, ढुंगणाला झाडू आपल्या समाजाच्या होता. आपल्याला कधी कुणा आपलं तोंड शुभ मानलेलं नाही. आणि एक जण तर काय सांगतो, ताई आपला समाज हा सूर्याच्या वंशाचा आहे, सूर्याच्या वंशाचा, डायरेक्ट सूर्यावर हात घातला. म्हणजे जर आपलं तोंड बघण्याचं शुभ कार्य होत असेल तर मंगळयान सोडताना मोदींना आपल्याला न्याय पाहिजे होतं. आपण शूरवीर असाल तर आपल्याला पाकिस्तानच्या भारताच्या बाउंड्रीवर ठेवायला पाहिजे. आपलं तोंड बघून जर शुभ मुहूर्त होत असतील तर पंचांग आपण टाकून द्यायला पाहिजे. मला एक जण म्हणतो, बाई तू घर का भेदी लंका दहन, हे मला शूट होत नाही, हे तुझ्यावर शूट होतंय. घरचा भेदी लंका दहन तुम्ही झाले, आपण सगळे एक होतो, आपलं घर एक होतं. तुम्ही भेदायलात, तुम्ही लंका जाळायलात, मी नाही जाळायली. मी बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या संविधानाला आजही एकनिष्ठ आहे. आणि भविष्यात येणारी पिढी ही मला सन्मान देणार आणि इज्जतीनं म्हणणार की कम से कम तुमच्यासारख्या एखाद्यानं जतन तरी करायचा प्रयत्न केलाय. म्हणून मी माझ्या पुढच्या 100 पिढ्यांसाठी एक वाट निर्माण करून देते बाबासाहेबांची. कळतंय तुला? आणि एक जण काय म्हणतो, आपण सूर्याच्या वंशाचे आहेत. मी नाही बाबा, मी सूर्याच्या वंशाची कशी होईन. तो इतका गरम झाला तर इथं पाणी